झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडणिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची सुखाम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडणिया विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायुगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं समागस्य तिष्ठन् प्रमाणप्रकर्ता परब्रह्मयुगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांचा कृपाधाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास सुका वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जरांचे केलिया स्मरण होय सकळ गीतेंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा
भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा असा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. दर महिन्याला या श्रीराम मंदिरामध्ये नवमीचे कीर्तन असतं आणि या नवमीच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल सेवेकरिता घेतलेला अभंग श्री संत तुकोबाराय यांचा असून तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं वा त्याहून योग्य त्यांनी काय प्राप्त केलं, काय मिळवलं याचा स्व अनुभव तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये उद्वेगरहित असणारी अशी भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे. आम्ही आमच्या जीवनामध्ये उद्वेगरहित असणारी भक्ती केली. याचा परिणाम असा झाला की आम्हाला आमच्या जीवनामध्ये भगवंताचं संगसुख प्राप्त झालं. पण हे संगसुख प्राप्त करण्याकरता आम्ही आधी भगवंताचा संग धरला. सुख आम्हा झाले धरी कायाचा संग पळाले उद्वेग सांडनिया. या भगवंताचा संग धरल्यानंतर आमच्या जीवनामध्ये जे काही उद्वेग उरले होते, विषय वासना विकार, हे सर्व काही नष्ट झालं, पळून गेलं. पुढे तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आमच्याकडून भगवंताची सेवा घडली, यामुळे आम्हाला बहुसुख प्राप्त झालं. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची. विठ्ठल असा या अभंगाचा श्रेष्ठ भाव. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू पाप पुण्य लाभ हानी मान अपमान यश अपयश असे अनेक प्रकारचे द्वंद्व येत असतात. त्याचप्रमाणे सुख व दुःख हे माणसाच्या जीवनातील अविभाज्य असणारा असा भाग आहे. या जगातील सर्वांना सुखाची इच्छा आहे, सर्वांना सुख हवं. सुखम सर्वाय इच्छती, सर्वांना सुखाची इच्छा आहे, पण दुःख मात्र कोणाला नको. पण त्याच सुखाच्या मागोमाग लपून दुःखही येतच असतं. आपल्या जीवनामध्ये सुख आलं की आनंद हर्ष निर्माण होतो, पण दुःख आलं की उद्वेग काळजी चिंता निर्माण होते. मला असं वाटतं की आपण चिंता न करता चिंतन करायला पाहिजे. आपण जर त्याचं चिंतन केलं की तो आपली चिंता करत असतो. आवडीने भावे हरिनाम घेसी Yeah.
म्हणून आपण चिंता करू नये. आपण चिंतन केलं की तो आपली चिंता करत असतो. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हाच आपली त्यांनी चिंता केलेली आहे. मातीच्या अवतरी उपजलासी जेव्हा चिंता तुझी तेव्हा केली त्याने. म्हणून आपण चिंता करू नये. आपण चिंता केली की आपल्या जीवनातलं चिंतन निघूनच गेलं म्हणून समजा. एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक राजा त्याच्या सैन्यासोबत आणि हत्तीवर बसून म्हणजे हत्तीसोबत चाललेला होता. तिथे एक साधू येतो आणि तो साधू तो साधू त्या हत्तीचं शेपूट धरतो आणि त्या साधूने त्या हत्तीचं शेपूट धरल्यानंतर तो हत्ती जागेवर थांबतो. त्याला हालता येईना. तो पुढेही जाईना मागेही जाईना. तो हालेच ना. मग हे सर्व पाहून राजा आश्चर्यचकित झाला. त्या राजाने त्या साधूंना राजदरबारात यायला सांगितलं आणि तो तिथून निघून गेले. राजदरबारात गेल्यानंतर त्या राजाने शिपायांना सांगून त्या साधूंना घेऊन यायला सांगितलं. शिपाई गेले. त्या साधूंना घेऊन आले आणि आल्यावर राजा म्हणाले की तुम्ही कोण आहे? तुम्ही कुठून आलात? आजपर्यंत तुम्हाला कधी इथे पाहिलं नाही. मग ते साधू म्हणाले की मी फक्त देवाचा भक्त आहे. मी कुठेही जातो, जे मिळेल ते खातो आणि माझे दिवसभर चिंतन करत बसतो. देवाचं दिवसभर चिंतन करत बसतो. ते म्हणाले ठीक आहे. मी आमच्या राज्यामध्ये एक हनुमंतरायाचं मंदिर उभारले आहे. माझी अशी इच्छा होती की तुम्ही त्या मंदिरामध्ये म्हणजे त्या मंदिरामध्ये कोणीही देवाची पूजा करण्यासाठी नाहीये, पुजारी कोणी नाहीये. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिथे यावं. तुमची राहण्याची वगैरे सर्व सोयी मी करतो. फक्त तुम्हाला एकच काम, दररोज सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता देवाला दिवाबत्ती आरती वगैरे करायचं. ते म्हणाले ठीक आहे. मग ठरल्याप्रमाणे साधू त्या हनुमंतरायांची दररोज पूजा करायचे. 1-2 वर्ष गेल्यानंतर ना त्या राजाने त्या साधूंना एका उत्सवामध्ये बोलावलं. उत्सवामध्ये बोलावल्यानंतर ते साधू आले आणि तो राजा म्हणाला की तुम्ही त्या दिवशी जसं हत्तीचं शेपूट धरून हत्तीला थांबवलं तसं आज थांबवताय का? माझी खूप इच्छा आहे, तुम्ही तसं करावं म्हणून. तर म्हणाले ठीक आहे. त्या साधूंनी त्या हत्तीचं शेपूट धरलं पण तो हत्ती काही थांबला नाही, तसाच पुढे निघून गेला. मग त्या साधूंना आश्चर्य झालं की असं कसं काय झालं. मग त्यांनी खूप प्रयत्न केले तरीही तो हत्ती काही थांबला नाही. तर हे असं का झालं? कारण त्यांच्या जीवनातली त्या चिंतनाची जागा चिंतेने घेतली. कसली चिंता? तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजता देवाला दिवाबत्ती करायची. त्या चिंतनाची जागा त्या चिंतेने घेतली म्हणून त्यांच्या जीवनातलं चिंतन निघून गेलं. त्यांनी चिंता केली म्हणून चिंतन निघून गेलं. जसं आपण
आपण चिंता करू नये. चिंता केली की चिंतन निघून जातं. म्हणून आपण चिंतन करा. चिंतनाचे 4 प्रकार पडतात. एक विषय चिंतन, दुसरं परदोष चिंतन, तिसरं व्यर्थ चिंतन आणि चौथं भगवत चिंतन. विषय चिंतन, कामी माणसं सतत विषयाचं चिंतन करत असतात, तर विषयाचं चिंतन करू नये. दुसरं आहे परदोष चिंतन. काही माणसं सतत दुसऱ्यांचे दोष काढत असतात, तर दुसऱ्यांचे दोष काढू नये. ते सतत दुसऱ्यांचे दोष काढत असतात. एक गाव होतं. त्या गावामध्ये साथीचा रोग आलेला असतो. एक रुग्ण वैद्यांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की माझं पोट खूप दुखतंय आणि डोळेही कचकचताय, तर तुम्ही बघा. तर ते वैद्य त्या रुग्णाला तपासतात आणि त्याला 2 औषधाच्या पुड्या देतात. ते त्याला सांगतात हे जे पिवळ्या पुडीतलं औषध आहे हे डोळ्यासाठी आहे आणि हे जे हिरव्या पुडीतलं औषध आहे ते पोटासाठी आहे. हे दोन्ही औषधं रात्री झोपताना गरम पाण्यात मिक्स करून घे. तो म्हणाला ठीक आहे. तो गेला. दुसरा रुग्ण आला. तोही म्हणाला की माझं खूप पोट दुखतंय आणि डोळे कचकचताय. वैद्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये रोगाची साथ आलेली आहे. त्या वैद्यांनी त्या रुग्णाला तपासलं. त्यालाही 2 औषधाच्या पुड्या दिल्या. एक त्याला सांगितलं की जे पिवळ्या पुडीतलं औषध आहे हे डोळ्यासाठी आहे आणि हे जे हिरव्या पुडीतलं औषध आहे हे पोटासाठी आहे. हे दोन्ही रात्री झोपताना गरम पाण्यात मिक्स करून घे. तो गेला. पहिला जो रुग्ण होता तो थोडा विसरभोळा होता. तो गेला आणि त्यांनी औषधं वगैरे जशी डॉक्टरांनी सांगितलेले, वैद्यांनी सांगितलेले तशी त्याने औषधं घेतली आणि रात्रभर म्हणजे त्याचं जे दुखणं होतं त्या औषधांनी बरं व्हायचं सोडून आणखीनच वाढलं. त्याचं पोट आणखीनच दुखायला लागलं. त्याचे डोळे आणखीनच कचकचायला लागले. तो रात्रभर अंथरुणात लोळत पडला. तो मनोमन त्या वैद्यांना शिव्या घालू लागला. त्याला असं झालं केव्हाच मी सकाळी उठतोय आणि त्या वैद्यांकडे जातोय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही हे काय केलं, मला चुकीची औषधं का दिली, तुम्ही असं का केलं, असं त्याला झालं होतं. तो उठल्या त्या सकाळ झाल्या तो त्या वैद्यांच्या दवाखान्यापुढे जाऊन थांबला आणि मग ते 9 वाजता वैद्य आले. त्यांनी दवाखाना उघडला. तो दवाखाना उघडल्या तो गेला आणि म्हटला तुम्हाला मला मारण्याचा वगैरे काय प्लॅन होता की काय, तुम्ही असं का केलं, मला चुकीची औषधं का दिली. वैद्य म्हणाले हो थांब, खाली बस आणि काय झालं ते मला नीटनेटकं सांग. मग तो म्हणाला की तुम्ही जी मला काल औषधं दिली त्या औषधांनी माझं दुखणं बरं व्हायचं सोडून आणखीनच दुखायला लागले. माझं पोट आणखीनच दुखतंय, डोळे आणखीनच कचकचायला लागले. तुम्ही हे असं का केलं. ते म्हणाले मी 20 वर्ष झालं दवाखाना चालवतोय. आजपर्यंत माझ्या औषधांचा उलट परिणाम कधीच झाला नाही. एखाद्या वेळेस माझ्या औषधांनी काही परिणाम व्हायचा नाही, एखादा आजार दुखणं बरं व्हायचं नाही, पण उलट परिणाम होईल असं कधी होणार नाही. मग तो म्हणाला पण आता झालंय. तर थोड्या वेळानंतर दुसरा रुग्ण जो होता तो तिथे आला. तो आल्याबरोबर म्हणायला लागला की वैद्य बुवा तुम्ही एकदम असे देव माणूस आहात. तुमच्यामुळं काल कितीतरी दिवसातून मला चांगली झोप मिळाली. तुम्ही जे मला औषध दिलं त्याच्याने एकदम मी असं ठणठणीत बरा झालेलो आहे. तुम्ही असं चमत्कारच केलाय. तुमचे आभार मानण्यासाठी मी इथे आलेलो आहे. खरंच तुमचे खूप खूप आभार. तो तसं म्हणून निघून जातो आणि मग वैद्यभुवांनी विचार केला या दोघांनाही मी सारखीच औषधं दिलेली, या दोघांनाही सारखंच बरं वाटत नव्हतं, तर मग एक जणाचं दुखणं आणखीनच वाढलंय आणि एक जण एकदम ठणठणीत बरा झालाय, असं कसं काय झालं. तर मग त्यांनी विचार केला आणि त्या पहिला जो रुग्ण होता त्याला विचारलं की तुम्ही जे काही औषधे घेतली त्या औषधामध्ये उरलेले एखादं औषध असेल तर ते तुम्ही आणलंय का. तो म्हणाला हा, तुम्ही जे पिवळ्या पुडीतलं औषध पोटासाठी
त्यांनी विचार केला की हे पिवळ्या पुडीचं औषध मी डोळ्यासाठी दिलेलं आणि हे जे हिरव्या पुडीचं औषध आहे हे पोटासाठी दिलेलं. त्यांनी चुकीचं औषध घेऊन आलाय म्हणून याचा उलट परिणाम झालाय. ते त्याला म्हणाले की अरे मूर्ख माणसा, तू हे जे पिवळ्या पुडीचं औषध आहे हे मी तुला डोळ्यासाठी दिलेलं आणि हिरव्या पुडीचं औषध पोटासाठी दिलेलं. तू चुकीचं औषध घेऊन आलाय आणि तुझी चूक आहे, यात तुझी चूक आहे आणि तू माझ्यावर ढकलतोयस. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. तो माफी वगैरे मागून निघून गेला. तो असाही करू शकला असता ना, म्हणजे असाही विचार त्याने करू शकला असता, नेमकं माझं काय चुकलंय का, मी चुकीची औषधं घेतलीत का, पण नाही. त्यांनी डॉक्टरांची चुकी काढली. विठ्ठल विठ्ठल. परदोष चिंतन. त्यांनी दुसऱ्यांची चुका काढली, तसं दुसऱ्यांच्या चुका काढू नये. तिसरं आहे व्यर्थ चिंतन. काही मूर्ख माणसं सतत उगीच काहीतरी चिंतन करत असतात. याचं काय होईल, त्याचं काय होईल. माणसाने स्वतःच काय होईल याचा विचार करायला हवा ना. तर व्यर्थ चिंतन करू नये. चौथा आहे भगवत चिंतन. भगवत चिंतनामध्ये भक्त मंडळी, संत मंडळी सतत भगवंताचे चिंतन करत असतात. एखाद्या वेळेस जर त्यांच्या जीवनामध्ये चिंतेचा प्रसंग आला तरी ते भगवंताचे चिंतन करत असतात. तुकोबारायांचा जर विचार करायचा म्हटलं तर तुकोबारायांचे जीवन हे दुःखाने ओतपोत भरलेलं असे जीवन आहे. विठ्ठल तुकोबारायांचे जीवन हे दुःखाने ओतपोत भरलेलं असं जीवन आहे. तुकोबाराय 17 वर्षाचे असताना त्यांचे आई वडील गेले. त्यानंतर भाऊ सावजीची बायकोही गेली. मग सावजी तीर्थयात्रेला निघून गेले आणि काही वर्षांनंतर खूप मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये त्यांच्या पत्नी गेल्या. दुष्काळी अटीला द्रव्य दिला मान, स्त्री एक अन्न करिता नेली. बायको गेली, मुलगा गेला, गुरेढोरे सर्व काही गेलं. पण तुकोबाराय म्हणतात, एवढं होऊन सुद्धा तुकोबाराय म्हणतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल वेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केली, माय वेली मद देखता आणि तुका म्हणे हरली चिंता. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, आई वडील जाणं ही किती दुःखद घटना आहे ना. पण तुकोबाराय म्हणतात चिंतेतून मुक्त झालं. मुलगा जाणं हे किती दुःखद गोष्ट. पण चिंता नष्ट झाली, चिंतेचं काही साधनच राहिलं नाही असं तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय संसार दुःखाने भरभरून गेले होते. संसाराच्या तापे ताप, संसाराच्या तापे ताप,
तुकोबराय संसार दुःखाने होरपळून गेले आणि परमार्थाकडे प्रवृत्त झाले. आता तुकोबरायांच्या जीवनामध्ये एवढे दुःख आले. जर तेवढे दुःख आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आले तर तो काय करतो? पहिला तर तो वाईट मार्गाला जातो. दुसरा तो व्यसन करतो आणि तिसरं तो आत्महत्या करतो. तुकोबराय म्हणतात आम्ही याच्यातलं काहीही केलं नाही. तुकोबराय म्हणतात आम्ही याच्यातलं काहीही केलं नाही. तुकोबरायांनी त्यांच्या जीवनातील सर्व दुःख भगवंताशी एकरूप केले. संतांच्या जीवनामध्ये कितीही दुःख आले तरीही ते त्याला कधी कवटाळून बसत नाही आणि कितीही सुख आले तरीही कधी आनंदून जात नाही, हर्षून जात नाही. ज्ञानोबराय म्हणतात सुखी संतोषाने यावे, दुःखी विसाधन न भजावे आणि लाभ न धरावे मना माझी. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांनी त्यांच्या जीवनाचा ओघ उलटा फिरवला. सुख दुःख समीकृत्वा या न्यायाने तुकोबरायांनी त्यांच्या जीवनाचा ओघ उलटा फिरवला. जी सरळ वाहते ना ती धारा असते आणि जी उलटी वाहते ती राधा असते. म्हणजे जी सरळ संसाराकडे वाहते ना ती धारा असते आणि जी संसाराकडून उलट परमार्थाकडे भक्तीने भावाने परमार्थाकडे भगवंताकडे वाहते ती राधा असते. तुकोबरायांनी त्यांच्या जीवनाचा जो प्रवाह आहे तो संसाराकडून भक्तीकडे फिरवला. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांनी त्यांच्या जो जीवनाचा ओघ आहे तो भक्तीकडून संसाराकडून परमार्थाकडे फिरवला आणि तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही दुःख आलेले त्याला कवटाळून न बसता त्यांनी ते सर्व काही फेकून दिलं, टाकून दिलं आणि तुकोबराय म्हणतात आम्ही काही नाही फक्त भक्ती केली. गीतेमध्ये भक्तीचे 4 प्रकार सांगितले. एक अर्थभक्ती, दुसरी जिज्ञासू भक्ती, तिसरी अर्थार्थी भक्ती आणि चौथी ज्ञानी भक्ती. देवाला ज्ञानी भक्त हे फार आवडतात. पहिला आहे अर्थभक्ती. अर्थभक्तीमध्ये उद्वेग आहे. काय उद्वेग आहे अर्थभक्तीमध्ये? तर देव मला माझं दुःख दूर करतील, देव मला संकटातून वाचवतील, हा उद्वेग अर्थभक्ताच्या भक्तीमध्ये आहे. द्रौपदी या अर्थभक्त होत्या. संकटात असताना, दुःखामध्ये असताना त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याचा करुणतेने धावा केला. श्रीकृष्ण आणखीन येत नाही, आणखीन कसं काय येत नाही, उशीर होतोय, जर ते आले नाही तर माझं काय होईल याची काळजी द्रौपदीला लागली. कोठे गुंतलासी
कोठे गुंतलासी द्वारकीच्या दारा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया अर्थभक्ती. द्रौपदीला काळजी लागली की भगवान परमात्मा आणखी कस काय येत नाहीत, ते जर आले नाहीत तर माझं काही खरे नाही. ही काळजी हा उद्वेग अर्थभक्ताच्या भक्तीमध्ये आहे. दुसरं आहे जिज्ञासू भक्ती. जिज्ञासू भक्ताला काय चिंता आहे तर कैमी उद्धार पावेन कैमी उद्धार पावेन कैमी उद्धार पावेन कैमी उद्धार जिज्ञासू भक्ताला चिंता आहे की माझा उद्धार केव्हा होईल. विभीषण रावणाचं आणि रामाचं जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा विभीषणाच्या असं लक्षात आलं की म्हणजे रावण जो होता तो विभीषणाचा मोठा भाऊ होता. त्यामुळे जे रावण म्हणेल ते विभीषणाला ऐकावं लागत होतं. तर ते विभीषणाला आवडत नव्हतं, पटत नव्हतं. आधीपासूनच रावणाबद्दल विभीषणाच्या मनामध्ये वैर होता. विभीषणाच्या असं लक्षात आलं की आता हे जे राम आहे हे देव आहे, आता हे रावण काही राहत नसतो. मग तेव्हा त्या विभीषणाने आता हे जे रामाने रावणाला हरवलं तर हे जे सर्व जे राज्य आहे, हे जेवढं साम्राज्य आहे हे मला भेटेल. म्हणून तेव्हापासून विभीषणाने रामाची भक्ती करायला चालू केली, या भावनेने की म्हणजे माझा उद्धार होईल, मला काहीतरी मिळेल, या भावनेने विभीषणाने रामाची भक्ती करायला चालू केली. तर विभीषण जिज्ञासू भक्त होता. विठ्ठल विठ्ठल चौथा आहे अर्थार्थी भक्त. सुदामा हे अर्थार्थी भक्त होते.
सुदामा जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीला गेले होते तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांचा 4 दिवस चांगला पाहुणचार केला. अति आतिथ्य केलं. जाण्याची वेळ आली. सुदामाने विचार केला की आता जाण्याची वेळ आली तरीही श्रीकृष्ण परमात्मा देव काही देण्याची भाषा वापरेना. सुदामा उद्विग्न झाला. सुदामा मनातल्या मनात म्हटला, जाऊ दे, नाही काही भेटला तरी हे जे अंगावरचे वस्त्र आहेत हे मिळाले तरी पुष्कळ झाले. पण भगवंत खूप हुशार होते. त्यांनी शिपायांना सांगून ते जे सुदामाच्या अंगावर वस्त्र होते ते नवे वस्त्र काढून जे तो जुने वस्त्र घालून आलता ते घालायला द्यायला सांगितले. सुदामा तोपर्यंत उद्विग्न होता जोपर्यंत तो सोन्याची सुदामगिरी पाहत नाही. म्हणजे अर्थात ते भक्तीमध्ये पण उद्वेग आहे. अर्थभक्ती, जिज्ञासू भक्ती आणि अर्थार्थी भक्ती या तिन्ही भक्तीमध्ये उद्वेग आहे. विठ्ठल मग तुकोबाराय म्हणतात, अशी उद्वेगाने भरलेली भक्ती आम्ही केली नाही. कशी आम्ही भक्ती केली तर उद्वेग रहित असणारी अशी भक्ती आम्ही केली. याचा परिणाम असा झाला की आम्हाला आमच्या जीवनामध्ये भगवंताचं संकल्प प्राप्त झालं. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्ती आम्ही केली सांडोनी भक्ती आम्ही केली सांडोनी भक्ती आम्ही केली सांडोनी भक्ती आम्ही केली
भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग पावलो हे संग सुखयाचे ज्ञानी भक्त चौथं भक्त होते ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त मी सांगितलेलं की ज्ञानी भक्त हे भगवंताला आवडत असतात. तर एकदा नारद मुनी त्रेतायुगामध्ये श्रीरामांची भेट घेण्याकरिता आले. रामांकडे आले. श्रीरामांनी त्यांचा खूप आदराने स्वागत केलं, त्यांची पूजा केली, नारदांना खूप मान सन्मान दिला. नारद आले, श्रीरामांपाशी बसले. श्रीरामांना म्हणाले की तुमच्याकडे भक्तांची लिस्ट आहे ना? ते म्हणाले हा आहे ना. मग आपल्याकडे जी भक्तांची जी लिस्ट आहे ती लिस्ट मला एकदा पाहण्याकरिता मिळेल का? ते म्हणाले ठीक आहे घे. मग त्यांनी त्या नारदांनी ती लिस्ट घेतली आणि ते वाचली, पूर्ण वाचली. त्यात पहिलेच नाव नारद मुनींचं होतं. नारद मुनी ते पाहून ते वाचून खूप आनंदी झाले. पण त्यांनी हनुमंतरायांचं नाव कुठं आहे का शोधलं, पण त्या अख्ख्या लिस्टमध्ये हनुमंतरायांचं नाव त्यांना कुठंच पाहायला भेटलं नाही. त्यांना वाईट वाटलं आणि ती लिस्ट म्हणजे ती जी यादी होती ती श्रीरामांकडे दिली आणि हनुमंतरायांना थोडंसं चिडवायचं म्हणून ते हनुमंतरायाकडे गेले. हनुमंतरायाकडे सेवाच करत होते श्रीरामांची. ते म्हणाले की इतके दिवस रात्र तू श्रीरामांची सेवा करतोस पण त्याचा काही उपयोग नाही. ते म्हणाले का रे बाबा काय झालं? ते म्हणाले का हो काय झालं? तर विठ्ठल ते म्हणाले काय झालं? ते म्हणाले मग नारद मुनी म्हणाले की तू एवढी श्रीरामांची सेवा करतोस, मी इतक्यातच जी भक्तांची यादी आहे, देवाच्या आवडत्या भक्तांची जी यादी आहे ती बघून आलो. त्याच्यात तुझं कुठंच नाव नाहीये. तर मग हनुमंतराय म्हणाले की मी भक्ती त्या भक्ताच्या आवडत्या भक्ताच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून नाही करत, मला आवडते म्हणून मी भक्ती करतो. ते म्हणाले अरे पण शेवट तरी असायला पाहिजे होतं, शेवटला तरी तुझं नाव असायला पाहिजे होतं. ते म्हणाले हनुमंतराय म्हणाले तुला माहित नाही पण श्रीरामांकडे एक खास भक्तांची यादी आहे, ती त्यांनी एका खास कपाटामध्ये ठेवून दिली आहे. मग नारद मुनींना आणखीन उत्सुकता झाली. ते तिथून गेले, श्रीरामांकडे गेले आणि ते म्हणाले तुम्ही तर मला म्हणाला जी भक्तांची आवडत्या भक्तांची यादी होती ती तुम्ही मला दिली, पण तुम्ही मला असं नाही सांगितलं की खास आवडत्या भक्तांची सुद्धा यादी आहे. मी आत्ताच हनुमंतरायांकडे जाऊन आलो. ते मला म्हणाले की खास आवडत्या भक्तांची सुद्धा यादी आहे, ती त्यांनी खास कपाटात ठेवून दिली. ते म्हणाले हो आहे ना. तर ते म्हणाले मला मिळेल का बघण्यासाठी? ते म्हणाले हा. मग श्रीरामांनी ती यादी त्या नारद मुनींना दिली आणि त्यांनी ती बघितली तर पहिल्या नंबरला नाव हनुमंतरायांचं होतं. मग ते नारद मुनी म्हणाले की देवा प्रभू तुम्ही हे असं का केलं, म्हणजे दोन याद्या का केल्या? तर ते म्हणाले की जी पहिली यादी होती ना ती ज्या भक्तांना मी आवडतो त्यांची होती आणि तू जी आता बघतोय जी मी तुला दुसऱ्यांदा दिली ती जे भक्त मला आवडतात
त्याची यादी आहे विठ्ठल. तर देवाला ज्ञानी भक्त आवडतात. आपण भक्ती कशी करावी? तुकोबराय म्हणतात भक्ती कशी करावी? तर उद्वेगरहित असणारी अशी भक्ती करावी. उद्वेगरहित कशी? तर ऐका, गाडगे बाबा संत राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा रत्नागिरी या ठिकाणी कीर्तनाला गेले असताना कीर्तनाच्या ठिकाणी त्यांना कळालं की आपला मुलगा गेलाय. आपला मुलगा गेलाय हे कळून सुद्धा त्याच्या डोळ्यातून एक अश्रू सुद्धा आला नाही. ते म्हणाले की ऐसे किती गेले कोट्यान कोटी, का रडू एकासाठी? भक्ती आम्ही केली सांडवली उद्वेग. हे विठ्ठल विठ्ठल. भक्ती आम्ही केली सांडवली उद्वेग. मग अशी तुकोबराय म्हणतात मग अशी भक्ती आम्ही केली आणि या अशी भक्ती आम्ही केली. मग ही भक्ती केल्यामुळे आम्हाला काय झालं तर भगवंताचं संगसुख प्राप्त झालं आणि हे संगसुख प्राप्त झाल्याने आम्हाला खूप सुख प्राप्त झालं. सुखामदाले दत्तायाचा संग सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडविना. आम्हाला यांचा संग धरल्यानंतर खूप सुख प्राप्त झालं आणि आमच्या जीवनामध्ये जे काही उद्वेग उरले होते ते सर्व काही पळून गेले, नष्ट झाले. पुढे तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली सेवा विठोबाची. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्हाला खूप सुख झाले. आमच्या जीवाला खूप सुख झाले विठोबाची सेवा घेतल्यामुळे. वाल्याकोळीची गोष्ट सर्वांना माहिती, तरी पण सांगते. वाल्याकोळी हे पॉकेट मार टाईप, म्हणजे असं चोऱ्या वगैरे करायचे. जंगलाच्या रस्त्याला थांबायचे, जे येईल त्याला धरायचे, पकडायचे, त्याला हाणायचे आणि त्याचे पॉकेट वगैरे मारायचे. विठ्ठला विठ्ठला एकदा त्याच रस्त्याने नारद मुनी चालले होते आणि नारद मुनींना ते जे बाल्याकोळी होते ते जसं सर्वांना थांबवतात तसं नारद मुनींना पण थांबवलं. त्याला माहित नव्हतं ते कोण आहे. त्यांना थांबवलं. म्हटले तुझ्याकडे काय आहे ते मला काढून दे, नाहीतर मी तुला मारून टाकेल. ते म्हणाले की तू हे जे सर्व काही ज्यांच्यासाठी करतोय त्यांना तू जाऊन विचार की मी जे काही तुमच्यासाठी करतोय त्याच्यात मग हे खूप म्हणजे असं पाप असल्यासारखं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सामील होताय का? तर वाल्याकोळीने खरंच विचार केला आणि तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यांनी त्या वाल्याकोळीने घरच्यांना विचारलं, आई बाबांना विचारलं की मी जे काही तुमच्यासाठी करतोय, आपलं पोट भागवण्यासाठी जे करतोय, लोकांचे पाकिट मारतोय, लोकांना हाणामाऱ्या करतोय, याच्यामध्ये मग या पापामध्ये माझ्या पापामध्ये तुम्ही सामील व्हाल का? तर ते म्हणाले नाही, आम्ही तुला म्हटलं नाही असं कर म्हणून, तू तुझ्या मनाने करतोय, तर मग तुझ्या पापामध्ये आम्ही सामील होणार नाही. बायकोकडे गेले. बायकोही तसंच म्हणली की मी
वाल्या कोळी परत नारद मुनींकडे गेला आणि त्यांना म्हणाला की मला मला इथे राहून काय उपयोग, जे मी ज्यांच्यासाठी करतोय त्यांनी माझ्या ज्या पापामध्ये सामील म्हणजे होणार नाहीत असं म्हणतायत, मग माझा इथे राहून काय उपयोग. तर तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन चला, म्हणजे मला भगवंताची सेवा करायची. तर मग मी आता काय करू, हे सगळं पाप जाण्यासाठी मी काय करू. तर नारद मुनी म्हणतात की तू राम राम म्हण, राम नामाचा जप कर. तर वाल्या कोळी राम नाव उच्चारण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला राम म्हणता येत नसतं. मग तो मरा 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 असा जप करत बसतो आणि तो असा जप करत बसतो आणि मग त्याच वाल्या कोळ्याचा झाला वाल्मिकी ऋषी. मग ह्या भगवंताच्या त्याच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती घडली, त्याच्यामुळे त्याला खूप सुख असं प्राप्त झालं. त्या मुलाच्या तुका म्हणे सुख झाले झालेली कीर्तन सेवा श्रीरामांच्या चरणी आणि हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला स्वर्गवला.